भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशाने तिची स्मृती गमावल्यानंतर तिचा चेहराही गमावून बसलीये. पण सिद्धांत तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. कामिनीला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा ती आशा आणि सिद्धांतच्या असं फिरण्यावर आक्षेप घेते. सिद्धांतच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी आशिष सिद्धांतच्या घरी जातो. सोहनलाल कामिनीला फोन करून या गोष्टीसाठी ओरडतो की विधवा असलेल्या आशाला कोण्या परक्याबरोबर फिरायला जायची परवानगी कशी दिली जाते. आता पुढे. नाना, मी सिद्धांतच्या घरच्यांना भेटून आलोय. असं? हो त्याच्या घरी कोण कोण असतं बेटा? नाना, सिद्धांतच्या मम्मी पप्पांच्या व्यतिरिक्त त्याच्या घरी त्याची एक मोठी बहीण पण आहे. ती सगळी मंडळी मला खूपच आवडली. काय फॅमिली आहे नाना, खरंच खूप छान फॅमिली आहे. अच्छा. हो. त्याच्या घरचे लोकही त्याच्या बाबतीत काय काय विचार करत असतील. हा नाना. नाना, सिद्धांतने त्याच्या घरच्यांना माझी ओळख त्याचा मित्र म्हणून करून दिली आणि ते लोक मलाच सांगायला लागले की मी सिद्धांतला समजावावं की त्याने लवकरात लवकर लग्न करावं. आशिष बेटा, मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये. नाना, खरं म्हणजे तुम्ही सिद्धांतच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्नच नाही केलाय. मी सिद्धांतच्या डोळ्यांमध्ये आशासाठी आपलेपणा पाहिलाय नाना. की सोपी नाहीये बेटा. हा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपण विधवेच्या लग्नाचा विचार कसा मांडायचा. नाना, विषय भले कुठूनही सुरू हो, पण सुरू तर करावाच लागेल ना. कसा बेटा? तू तर सिद्धांताच्या घरच्यांना भेटून आलायस. मला पूर्ण विश्वास आहे की त्याच्या कुटुंबात असं कोणीही नसणार ज्याला एका विधवेशी लग्न करण्याबद्दल काही आक्षेप असेल. अशा बाबतीमध्ये तर जगत शत्रू होत असतं नाना. आशाच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी ही लढाई आपल्याला लढावीच लागेल नाना. नाही बेटा, जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की सिद्धांताच्या मनात आशाबद्दल काय आहे, मी ह्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. नाना, इतक्या वर्षांनी सिद्धांतचं अचानक आशाला भेटणं, तिच्या जवळ येणं आणि तिची केअर करणं. हो बेटा, आता हे बघायचं आहे की परमेश्वराची काय मर्जी आहे. तो आपली प्रार्थना कशी स्वीकार करतो. अरे काय झालं? एनी प्रॉब्लेम? मीटिंग मीटिंग मीटिंग. माहित नाही इतका कुठे बिझी आहे. कोणता बिझनेस करायला गेलाय? तू तर रागवलीस की. अरे त्याला पण समजून घे ना तू, काहीतरी प्रॉब्लेम असेल. हो हो, त्यालाच प्रॉब्लेम आहे. येऊ दे त्याचा फोन. मी ना एक फोन करणार आहे ना एक मेसेज करणार. बरं बाबा, नको करूस. दीदी सांग ना गो, तुझी आणि त्याची पहिली भेट कुठे झाली होती? आमची पहिली भेट माहितीये, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो ना तेव्हाच कळलं की हाच आहे माझ्यासाठी. माय मिस्टर परफेक्ट.
ज्याचा मी कायम विचार करत आले होते. हो हो, ते तर दिसतच आहे. बघ तरी, आपलं प्रेम विसरून मीटिंग मध्ये अडकलाय तो. तू गप्प राहा, असं काही नाही. तुला माहितीये, जेव्हा त्याने मला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं ना, तेव्हाच आमच्या डिसाईड झालं होतं की कायम आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर करू. यु नो, तो आजकालच्या मुलांसारखा नाहीच आहे. ही इज जस्ट परफेक्ट फॉर मी. आणि बघ ना, आता माझा प्रॉब्लेम आहे की मी त्याला सांगूही शकत नाही की बाबा माझा फोन उचल, मीटिंग काय करतोयस. पल्लवी, मावशी तू? मम्मा, आमची तर फक्त मस्करी चाललीये. हा, तुमच्या मस्करीमधला सच्चेपणा ऐकलाय मी. विषय टाळण्याची गरज नाही. ते ऍक्च्युली मावशी मी ते पल्लवी, तुला माहितीये ताईने जर तुला आमच्याकडे पाठवलंय तर खूप विश्वासाने पाठवलंय. आणि मी हा विश्वास मोडू नाही देणार पल्लवी. मावशी ते ऍक्च्युली खरं तर मी ताईला माहितीये की मी तुला माझ्या मुलीसारखं मानते म्हणून. मी सुद्धा तुला मम्मीपेक्षा कमी नाही समजत. तर मग ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून का ठेवलीस? तो मुलगा जो कोणी आहे त्याला इथे बोलव. मी स्वतः बोलेन त्या मुलाशी. आणि जर तो चांगला असेल तर मी हा विषय पुढे नेईन. नाहीतर तुझं तूच समजून घे. नाही नाही, असं काही नाही होणार. आय एम शुअर तो तुलाही खूप आवडेल. मावशी तो आता बाहेर गेलाय. जसा तो परत येईल ना, मी त्याला तुला भेटायला घेऊन येईन. ठीक आहे, त्याला घरी बोलव, मग निर्णय घेऊया. आणि जर तो खरोखरच चांगला असेल तर ताईचा होकार मिळवण्याची जबाबदारी माझी. थँक्यू मावशी. माते, तू सगळ्यांची प्रार्थना ऐकतेस, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतेस. मी सुद्धा तुझ्याकडे एक प्रार्थना घेऊन आलोय. माझी मनोकामनाही पूर्ण कर माते. मी माझ्याकरता नाही, माझी लेक आशा करता तुझ्याकडे मागणं मागायला आलोय माते. तिचं सुख, तिच्या आठवणी तिच्यापासून दूर गेले आहेत. तिला माहित नाही जीवनाचा अर्थ काय आहे ते. माते, तिला आयुष्य जगण्याची तू एक संधी दे. आशाच्या सुन्या आयुष्यामध्ये कोणीतरी आशेचा किरण बनून आलाय माते. आशाचं सुख तूच परत देऊ शकतेस माते. तूच तो मार्ग दाखवू शकतेस आशाला, ज्यामुळे तिचा आनंद परत मिळू शकेल. माझ्या आशाचं आयुष्य आनंदाने भरून टाक माते, म्हणजे ती आयुष्य जगू शकेल. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार. जय माता दी, जय माता दी. काय झालं सिद्धांत? एवढी कसली चिंता करतोयस? अरे, असं झालंय तरी काय ज्यामुळे तुला एवढा त्रास होतोय? आशा, माझी मम्मी आणि माझे पप्पा ते माझं लग्न दुसऱ्याच कुणा मुलीशी ठरवत आहेत. मग त्यात काळजी करण्यासारखी कोणती गोष्ट आहे? आशा, मी मला तुला आपलं बनवायचं. तुझ्याशी लग्न करायचंय मला. काय? हो आशा, ही गोष्ट मला तुला यावेळी कळू द्यायची नव्हती, पण
मी तरी काय करू सांग. माझी मम्मी आणि माझे पप्पा माझं लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरवलं. म्हणूनच मला तुला ही गोष्ट सांगावी लागली, कारण माझ्यासाठी सगळ्यात आधी तुझी इच्छा जाणून घेणं जास्त महत्वाचं. तू असा विचार तरी कसा करू शकतो सिद्धांत? मला आठवत नाहीये, पण तुला हे माहितीये की मी विधवा आहे. मला सांगितलं गेलंय की मला माझं आयुष्य एका विधवेसारखं जगावं लागेल म्हणून. आशा, हे कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं की असं मरत मरत जगणं गरजेचं आहे? कोणीतरी सांगितलं आणि तू मान्य केलंस? आशा, हजारो लोक हजार तऱ्हेने बोलत असतात, पण जीवन एकट्याने जगणं कठीण आहे. आशा, जीवनाचा हा मोठा प्रवास एकट्याने नाही करू शकत. अरे सिद्धांत, मला तर लोकांची गोष्ट ऐकावीच लागेल ना, आणि मी तर असा विचारही नाही करू शकत. अगं आशा, आता तुला विचार करावाच लागेल आणि तुला फैसलाही करावा लागेल, कारण मला तुला आपलं बनवायचं आहे. तुझ्याशी लग्न करायचंय मला. तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख आणायचंय मला, समजलं? आता या बाबतीत तू भले काहीही विचार कर, पण हीच माझी इच्छा आहे आणि हाच माझा निर्णय आहे. तुझ्या या निर्णयाचा अर्थ मला नाही समजत आहे. तुला तर लग्न करण्यासाठी कोणतीही मुलगी मिळेल, पण तुला दुसरा सिद्धांत नाही मिळणार, जो तुझं आयुष्य सावरण्याचा हट्ट धरून बसलाय. माझं तुझ्या चेहऱ्यावर खुशी पाहण्याचं स्वप्न आहे. आशा, तुझ्या जीवनाचा हा पदर सुखाने भरून टाकायचा आहे मला, आणि त्याकरता मला फक्त तुझी परवानगी हवी. मला नाही वाटत की या निर्णयामुळे कोणालाही काही आपत्ती असेल म्हणून, पण अखेरचा निर्णय फक्त तुझ्याच हातात आहे. रेखा ही भाग्याची. भगवंता, जीवनात जे पण होत असतं ते तुझ्या मर्जीने होत असतं. मला नव्हतं माहित की तू माझी प्रार्थना इतक्या सहजपणे, इतक्या लवकर स्वीकार करशील. माझे धन्यवाद स्वीकार करावेत. कामिनी बेटा, सुखी राहा, सुखी राहा. मी तुझीच वाट पाहत होतो. तेच झालं ज्याची आपल्या सगळ्यांना भीती होती. आंटी, ते काही ना काही तर बोलणारच ना. त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. मला ऐकून घ्यावं लागलं आणि हे मला सहन होणार नाहीये. एक मिनिट कामिनी बेटा, अगं झालाय तरी काय? सोहनलालचा फोन आला होता बाबा, काय? आणि तो माझ्यावर आरोप करत होता की आपण आशाला जाणून बुजून जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते निव्वळ एक षडयंत्र आहे, त्याचं नाव बदनाम करण्यासाठी. काय? हो बाबा, आशाने पाऊल जरी टाकलं ना घराच्या बाहेर, तर सगळ्यात आधी बातमी सोहनलालला लागते. आणि त्यांनी मला धमकी दिली की आपण आशाला अशा रीतीने स्वातंत्र्य नाही द्यायचं. आंटी, तुम्हाला तर माहितीच आहे ना त्या लोकांचे विचार कसे आहेत. ते लोक आजही रूढीवादी आणि बुरसटलेल्या विचारांचे आहेत. मग काय त्यांचं बोलणं ऐकून आपणही? बाबा, याने आपल्या आशाचा काय फायदा होणार आहे हो? आणि मला यापुढे सोहनलालला ही संधी मिळू द्यायची नाहीये की तो आपल्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करायला धजावे. नमस्कार आंटी, तुम्ही दोघं कधी आलात? थोड्या वेळापूर्वी. सिद्धांत, ॲक्च्युली थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. हे बघ,
आशा बरोबर जी तुझी मैत्री आहे त्याला आमची काहीच हरकत नाहीये. वी डोंट हॅव अ प्रॉब्लेम. पण काय की समाजात जेव्हा चर्चा व्हायला लागते तेव्हा ती थांबवणं खूप कठीण होऊन जातं. आणि मला हे चांगलंच माहिती आहे की तुझ्या मनात तिच्यासाठी सहानुभूती आहे. यू रिअली केअर फॉर हर. पण प्रत्येक जण हे समजून घेईल असं नाही. काय बोललं जातं आंटी? घरगुती गोष्टी आहेत, राहू द्या. ॲक्च्युली फक्त एक रिक्वेस्ट आहे. जर शक्य झालं तर आशाला अशा प्रकारे भेटणं थोडंसं कमी करतो. हे बघ सिद्धांत, आंटीच्या सांगण्याचा अर्थ आधी समजून घे. मला समजलंय. यापुढे दुसरं काही ऐकायची मला गरज नाही. चलतो मी. नमस्कार सिद्धांत बेटा. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले सगळे हे का अधिक सेवावणे ना कुणास कळले. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे का अधिक सेवावणे ना कुणास कळले. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. मला तुला आपलं बनवायचं. तुझ्याशी लग्न करायचं मला समजलं. मला वाटतं की लोकांनी तुला सांगितलं असेल की तू एक विधवा आहेस आणि एका विधवेने असं जेवण नसतं जेवायचं. तू हे जे काही घातलंयस ना आजपासून तू नाही घालू शकत. तुझ्यासाठी साडी आणलीये मी, तुला नेसावीच लागेल. किरणांची कधीही साथ न सोडावी अन आपुलीशी नाती जोडावी. किरणांची या साथ न सोडावी अन आपुली नाती जोडावी, नाती जोडावी अन भाग्याच्या रेखानी आपुली जीवन नौका ओढावी. रेखा ही भाग्याची. लोक म्हणतात की जास्त बोलणं चांगलं नसतं, पण मी म्हणतो की कधी कधी गप्प बसणंही चांगलं नसतं. बघ, मी कामिनीला चांगली समज दिली होती की की जर आशाच्या वागण्यामुळे आमच्या आबरूला जराही धक्का लागला तर खूप वाईट होईल. मॉडर्न असण्याच्या नावाखाली तिला परंपरांची चिता पेटवायची, पण तिला या गोष्टीची जाणीवही नाहीये की लोकांच्या नजरेत तर आशा एक विधवाच आहे ना. सोहन काका, तुम्ही काय बोलताय हे? तुम्ही तर असं बोलताय की जसं विधवा असणं खूप मोठी चूक आहे किंवा पाप आहे. विधवा काय माणूस नसते? अगं बाळा, प्रत्येकाची जगण्याची एक वेगळी पद्धत असते, पण या लोकांना तर परंपरा पाळायच्याच नाहीये. आशाला खरं म्हणजे चुकीच्या मार्गावर ढकलणारे हेच लोक आहेत. एकतर ती कामिनी आणि त्यावर बाबा पण तिलाच साथ देतात. नाही सोहन काका, अशी कोणतीही बाब नाही.
ते आशावर प्रेम करतात आणि त्यांना असंच वाटतं की आशाने कायम सुखी राहावं, बस त्यासाठीच प्रयत्न करतायत. बाळा, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. सुखी ठेवण्याची हीच पद्धत आहे का की तिला कोणाही बरोबर फिरायला पाठवावं? नाही सोहन काका, हे सगळे चुकीचे विचार आहेत, दुसरं काही नाही. तुम्हा सगळ्यांच्या विचारांवर परंपरा हवी झाली आहे आणि त्या लोकांच्या विचारांवर आशावरचं प्रेम. तुम्हा लोकांच्या दृष्टीने परंपरांना महत्व आहे आणि त्या लोकांच्या दृष्टीने फक्त आणि फक्त आशाचं सुख, दुसरं काही नाही. रेखा ही भाग्याची. सोहन काका, मला तर फक्त एवढंच सांगायचं होतं की भलेही आशा विधवा असेल, पण तिला जगण्याचा अधिकार आपला समाज शिवाय आपल्या देशाच्या कायद्यातून मिळालेला आहे. एक गोष्ट तर नक्की आहे गायत्री, की आपण ज्या गोष्टीसाठी विरोध करू ते लोक त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून आपल्याला आणखी चिडवता येईल. आणि मला पल्लवीच्या बोलण्यावरून असं वाटतंय की विषय फक्त एवढ्यावरच थांबला नाहीये, हा विषय पार पुढेपर्यंत गेला. आंटी, आंटी, आशिष, ये ना. कसा आहेस तू? मी ठीक आहे आंटी. आंटी, मी तुमच्याकडे काय मागायला आलोय. मागायला म्हणजे? हो आंटी, आजवर मी तुम्हाला आंटी हाक मारत आलोय, पण खरंच सांगतो, आज मम्मी म्हणून तुमच्याकडे काही मागायला आलोय मी. कारण की माता आपल्या लेकरांना कधी नाही म्हणत नाही ना. माता आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू नाही पाहू शकत. बाळा, आय एम सॉरी, मी काही समजलं नाही. आंटी, काय मी तुमचा मुलगा नाही बनू शकत? बाळा, मी नेहमीच तुला माझ्या मुलासारखं मानत आले रे. आणि मी सुद्धा कायमच तुम्हाला माझी मम्मी समजत आलो. जेव्हा तुम्ही माझ्या समोर असता तेव्हा मला असं वाटतं की माझी मम्मीच समोर बसली. म्हणूनच आज काही मागण्याबरोबरच मी तुम्हाला वचन देतो की आयुष्यभर तुमचा मुलगा होऊनच तुमची सेवा करेन मी. आणि मी ते सगळं काही करेन जे का मुलाचं कर्तव्य असतं. आंटी, मी आशाच्या सुखाची भीक मागायला आलोय तुमच्याकडे. आमचा सन्मान मातीत मिसळायची परवानगी आमच्याकडेच मागायला आलास? आम्ही याला परवानगी नाही देऊ शकत, कारण ही आपली परंपरा नाहीये. खूप लवकरच माझी आशा सौभाग्याचे वस्त्रालंकार घालेल.